नमस्कार मित्रांनो, नरेगा योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी तुमच्या अकाउंटला EBPS इनेबल असणे आवश्यक आहे. EBPS इनेबल नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. EBPS म्हणजे आधार पेमेंट ब्रिज सिस्टम फुल फॉर्म आहे. तुमचे खाते इनेबल आहे का नाही आता तुम्ही 2 मिनिटात अवघ्या तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. ते कसे आपण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील नोटिफिकेशन ऑल करा. सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळून जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम गूगल सर्च बारमध्ये आपल्याला नरेगा असे टाईप करायचे आहे आणि सर्च करून घ्यायचे आहे. सर्च केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर वेबसाईट ओपन होईल. यामध्ये खाली स्क्रोल करून रिपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. रिपोर्टवरती क्लिक करून घेतल्यानंतर आपला इथे एक कॅप्चा कोड दिलेला आहे. तो कॅप्चा कोड भरून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. कॅप्चा व्हेरीफाय केल्यानंतर अशा आपल्यासमोर आपले एक पेज ओपन होईल. त्यामध्ये आपण फायनान्शियल इयर निवडायचं आहे. फायनान्शियल जसाच्या तसा ठेवायचा आहे आणि त्याच्या खालचा ऑप्शन म्हणजे स्टेट नेम सिलेक्ट करून घ्यायचे आहे. आपल्यामध्ये तुम्ही कोणत्या स्टेटचे असाल तो स्टेट इथे निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर असे R1 बेनिफिशरी डिटेल या प्रकारे असे एक ऑप्शन येईल. त्यानंतर यामध्ये 6 नंबरचे R6 वर्क प्रोग्रेस यामध्ये 9 नंबर मनरेगा डेली स्टेटस ॲज मास्टर इश्यूज यावरती क्लिक करून घ्यायचे आहे. यावर क्लिक करून घेतल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस होईल. जिल्ह्याची लिस्ट येईल. यावर आपला कोणता जिल्हा असेल त्यावर सिलेक्ट करून घ्यायचे आहे. जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये आपण पाहू शकता की इथे मॅक्सिमम नंबर म्हणून असे एक कॉलम दिलेला आहे. त्यामध्ये असे हायलाईट नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथे पाहू शकतो की आपण EBPS एनेबल आहे का नाही आपल्या अकाउंटला. आधार सीडिंग, आधार ऑथेंटिफिकेशन हे 3 ऑप्शन दिले आहेत. इथे आपण पाहू शकता की तुमचं येस असेल तर येस दिसेल किंवा नो असेल तर नो दिसेल. अशा प्रकारे तुम्ही आपल्या अकाउंटचे EBPS इनेबल चेक करू शकता.